व्हाईट गेट आहे ना तिकडे जायचं जाऊ दे समोर पलीकडे नाही कुठे हो मला वाटलं सापालाच मारता येईल हो कुठे साप मला वाटलं सापाला मारता काय मावशी आता काठी घेऊन नाही ना साप बघा कशा पद्धतीने दिसतोय आणि लक्ष पण खूप सुंदर दिलेलं आहे बघू शकता आपल्या भागातील बिनशेराचं दामन साप आहे आणि लक्ष पण खूप सुंदर दिले आणि त्याचबरोबर बघू शकता हे कशा पद्धतीने ठेवलं या जर आपल्या घराच्या आसपास किंवा आपला सोसायटीचा परिसर असेल असं ठेवलं तर आपल्याच लहान मुलांना दगा फटका होऊ शकतो अशीच बघू शकता यांनी व्यवस्थित लक्ष ठेवलेलं आहे यांचं मनापासून आभार तर मित्रांनो आज आपल्याला नगर रोड आणि राजाराम पाटील लेन नंबर 9 या सोसायटीमधून आपल्याला कॉल आलेला आहे आणि त्याचबरोबर आमचे मित्र दिग्विजय चौगुले आणि स्वप्नील सावंत हे आम्हाला खास कोल्हापूरवरून इथं भेटायला आले होते आणि त्याचबरोबर कॉल पडलेला आहे मग तसंच आम्ही कॉलवरती आलेलो आहे आणि साप बघू शकतो तुम्ही सोसायटीच्या आवारात कशा पद्धतीने इकडं आरामशीर येऊन बसलेलं आहे आता काय झालं थंडी चालू झालेली आहे त्याच्यामुळे जे काही साप आहेत ते गारटलेले असतात आणि ते आपल्या घराच्या आसपास एकतर ते आपलं ज्यावेळेस ऊन पडतं आणि ऊन पडल्यानंतर ते कवळ्या उन्हामध्ये बाहेर पडत असतात किंवा असं जिकडे आडोशाडी येऊन बसतात की थंडी वाजू नये म्हणून हे सोसायटीमध्ये तुम्ही जर आडगाईची जागा निर्माण केली तर उंदीर आणि बेडूक येणार आणि उंदीर आणि बेडूक आले की साप 100% येणार आता जो कॉल आहे ते दिग्विजय करतील बिनशेर जातीचा दामन साप आहे पाहू शकता तुम्ही बघू शकता कशा पद्धतीने हा आपल्या भागातील बिनविषारी जातीचा दामन साप कशा पद्धतीने वेटाळा घालून बसलेला आहे तुम्हाला पूर्णपणे दिसून येईल चॉकलेटी पिवळसर आणि त्याचबरोबर अंगावरती जो राखाडी कलर आहे तो बघून घ्या बांगडी सारखा पाठीमागला तर मी प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगत असतो की आपल्या घराच्या आसपास जर आपण आवारात कचरा आणि आडगाईची जागा निर्माण केली की साप हा 100% येणार जास्त वेळ न घेता आपण तो साप रेस्क्यू केलाय तर आपण लगेच बॅगिंग करून घेणार आहे